16 डिसेंबर 2012ची ती रात्र. देश विसरलेला नाही आणि आपल्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतणाऱ्या निर्भयावर चालत्या बसमध्ये 6 जणांनी अमानुषपणे अत्याचार केले होते. तिच्यावर क्रूर मारहाण करण्यात आली होती आणि शरीरावर गंभीर जखमा करण्यात आल्या होत्या आणि तिला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं होतं. अनेक दिवस मृत्यूशी झुंज देऊन दिल्यानंतर अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देश हादरवला होता. लोक रस्त्यावर उतरले होते, आंदोलनं झाली होती, कठोर कायद्यांची मागणी झाली होती आणि नंतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 20 मार्च 2020 रोजी 4 आरोपींना तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली आणि त्यावेळी असं बोललं गेलं की आता कदाचित अशी घटना पुन्हा घडणार नाही. पण तब्बल 14 वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा तसाच थरकाप उडवणारा प्रकार समोर आलाय. 11 मेच्या रात्री कामावरून घरी जाणाऱ्या एका महिलेसोबत चालत्या बसमध्ये स्लीपर बसमध्ये अत्याचार करण्यात आले. तिला बेदम मारहाण करण्यात आली, शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि त्याच अवस्थेत तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. मात्र यावेळी एक वेगळी गोष्ट होती. या महिलेने हार मानली नाही. ज्या अवस्थेत ती होती त्या अवस्थेतही तिने धाडस दाखवले आणि त्याच धाडसामुळे आरोपी पोलिसांपर्यंत पोहोचले. दिल्लीच्या प्रीतमपुरा भागात राहणारी ही 30 वर्षाची महिला आपल्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. तिचा नवरा टीबीने आजारी आहे आणि घरात 3 लहान मुले आहेत. कुटुंब चालवण्यासाठी ती मंगलपुरीमधील एका कारखान्यात काम करते. 11 मेच्या सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर गेली आणि रात्री 10:30च्या सुमारास तिची शिफ्ट संपली आणि ती घरी जाण्यासाठी निघाली. सरस्वती विहारच्या बी ब्लॉकच्या बसस्टॉपजवळ ती पोहोचली तेव्हा तिथे केसरी रंगाची एक प्रायव्हेट स्लीपर बस उभी होती आणि बसच्या दारात कंडक्टर रामेंद्र उभा होता. महिलेनं फक्त वेळ विचारण्यासाठी त्याच्याशी बोलली, पण त्याच क्षणी त्याची नजर आणि हेतू बदलले. रामेंद्रने ड्रायव्हर उमेशकडे पाहिलं आणि इशारा मिळताच त्याने महिलेला जबरदस्तीने बसमध्ये ओढलं. महिलेने स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. ती मोठ्याने ओरडत होती, मदतीसाठी हाक मारत होती, पण आसपास कोणीच नव्हतं. रस्त्यावरच्या गाड्यांचा आवाज इतका मोठा होता की तिचा आवाज बाहेर पोचलाच नाही. बसच्या प्रत्येक खिडकीवर पडदे होते आणि काचांवरही काळी फिल्म लावलेली होती आणि आत काय सुरू आहे हे बाहेरून दिसणं जवळजवळ इम्पॉसिबल, अशक्य होतं. रामेंद्र तिला ओढत बसच्या आत घेऊन गेला, दरवाजा बंद केला आणि बस सुरू करण्याचा सांगितलं. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. महिला सतत प्रतिकार करत होती, पण तिच्यावर मारहाण करण्यात आली. तिला लाथाबुक्क्यांनी मारलं जात होतं. ती वेदनेने ओरडत होती, पण तिचा आवाज बसच्या बाहेर जात नव्हता. काही वेळाने बस थांबली. जेव्हा महिलेला वाटलं की आता कदाचित कुणीतरी तिला वाचवेल, पण तसं झालं नाही. ड्रायव्हर उमेशही बसच्या आत आला आणि त्यानंतर दोघांनी आलटून पालटून तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली आणि हा संपूर्ण प्रकार जवळपास 2 तास सुरू होता. या काळात बस दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिली आणि सुमारे 7 किलोमीटरचं अंतर पार केलं. रात्री 2च्या सुमारास आरोपींनी बस नांगोलोई मेट्रो स्टेशनजवळ थांबवली आणि महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि तेथून पळ काढला. महिला अत्यंत अशक्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडली होती आणि शरीरावर खूप जखमा होत्या आणि असह्य वेदना होत होत्या, पण तिने हार मानली नाही. तिने स्वतःला सावरलं आणि अंधारात आपला मोबाईल शोधायला सुरुवात केली. बराच प्रयत्न केल्यानंतर तिला फोन सापडला आणि तिने तत्काळ पोलिसांना फोन केला. तिने पोलिसांना तिच्यासोबत काय घडलंय हे सांगितलं आणि आपण कुठे आहोत याची माहिती दिली. हा प्रकार राणीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने माहिती तिकडे पाठवण्यात आली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोचले आणि महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनीही तिची अवस्था पाहून तातडीने ॲडमिट होण्याचा सल्ला दिला, पण त्या अवस्थेतही तिने एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे
तिथल्या प्रत्येकाचं मन हेलावलं. ती म्हणाली, जर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तर माझ्या नवऱ्याला आणि 3 मुलींना खायला कोण देणार? एका पोलीस अधिकाऱ्याने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देणं महत्त्वाचं मानलं. तिने धाडसाने सरळ प्रकार पोलिसांना सांगितला आणि आरोपींचे वर्णन केले आणि बसबद्दल ही महत्त्वाची माहिती दिली. पुढे हीच माहिती तपासात सर्वात महत्त्वाची ठरली. पोलिसांनी तत्काळ परिसरातील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. बस स्टॉपपासून ते नांगोलीपर्यंतचे कॅमेरे तपासण्यात आले. बसच्या नंबरवरून मार्काचा शोध घेण्यात आला आणि संपूर्ण शहरात बसची माहिती पाठवण्यात आली. 13 मेच्या सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की तीच केसरी रंगाची बस नांगोलाई परिसरात उभी आहे. पोलिसांनी तत्काळ जाऊन बस ताब्यात घेतली, मात्र आरोपी तिथे नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावरती आणि ओळखीच्या ठिकाणी छापे टाकायला सुरुवात केली आणि उमेश आणि रामेंद्रला पोलीस आपापल्या शोधत असलेल्या माहिती मिळाली होती. दोघेही दिल्ली सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते, प्रयत्नात होते, पण 14 मेच्या सकाळी पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या घरातून अटक केली. ज्या बसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता त्या बसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आणि बसच्या केबिनमधून पडद्यांवरून बेडशीटवरून DNA सॅम्पल आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांना विरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत आणि त्यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत, पण या संपूर्ण घटनेत सर्वाधिक चर्चा त्या महिलेच्या धाडसाची होत आहे. ज्या परिस्थितीत सामान्य माणूस पूर्णपणे कोसळून जाईल त्या परिस्थितीतही तिने हार मानली नव्हती. तिने पोलिसांना फोन केला, माहिती दिली आणि आरोपींपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग तयार केला. त्या रात्री तिने धाडस दाखवलं नसतं तर कदाचित आरोपी इतक्या लवकर पोलिसांच्या ताब्यात आले नसते.